ते खुर्च्या खाली करायच्या ते आमच्या खेळाडूंसाठी आहेत. जे पॅव्हेलियन मध्ये जे डगआउट मध्ये जे खुर्च्यांवरती प्रेक्षक बसलेत ना त्यांना विनंती करतोय की आपण तिथून उठायचं आहे कारण की ते आमच्या खेळाडूंसाठी खुर्च्या आहेत. कॅमेरामॅनच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतोय कॅमेरामॅनच्या बाजूला जे प्रेक्षक बसले खुर्च्या तिथेच ठेवायच्या आहेत. खुर्च्या घेऊन जाऊ नका. खुर्च्या इम्पॉर्टंट आहेत. रेलिंगच्या मागे तुम्ही बसू शकता. चला तर प्लीज विनंती करतोय जे प्रेक्षक असतील त्यांना पुन्हा एकदा सांगतोय खुर्च्या खाली करा. ते खुर्च्या आमच्या खेळाडूंसाठी आहेत. पुन्हा एकदा सांगतोय अन्यथा आमचे कमिटीचे मेंबर्स येतील आणि ते चेअर्स तुमच्याकडनं हिसकावून घेतील कारण की ते आमच्या खेळाडूंसाठी डगआउट्स केलेले आहेत. चला मॅच होईल सुरुवात. 3 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला गावदेवी 11 शिरोणे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत निलेश बोरियाचा गावदेवी ऐरोली संघ. धुमाकूळ घातलाय यंदाच्या हंगामामध्ये गावदेवी ऐरोली टीमने आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 शिरोणे त्यांची प्रतीक्षा संपली. यंदाच्या हंगामाची पहिली ट्रॉफी त्यांच्याकडे निश्चित प्रमाण येईल. पण आता पाहूया कोणत्या नंबरची येते. टॉस जिंकलाय टीम गावदेवी माफ करा शिरोणे टीमने आणि त्यांनी निर्णय घेतला की ते प्रथमतः गोलंदाजी करतील आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले गेल्या. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधली डेंजरस जोडी. पंचांचा ला इशारा. मॅच होईल सुरुवात. दोन्ही टीम्सला देते भरपूर साऱ्या शुभेच्छा. केव्ही वेंचर्स कोपरीगाव आयोजित काव्य 11 2025 मधली सेमीफायनल. पहिला बॉल प्रणित जोशी गोलंदाजी मार्कवरती राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन झाला. प्रणित जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. याच प्रणित जोशीने कालच्या दिवसामध्ये विघ्नेश पाटील बोनकोडे टीमचा खेळाडू जितेश पार्थ चंदनची विकेट घेतली आणि माजिद बलोचची विकेट घेतली. 3 विकेट घेतल्या आणि 3 धावा कर्ज गेल्या. भन्नाट गोलंदाजी. रिवर्सचा फटका. स्विच हिटचा फटका. लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पार. पहिला षटकार आलाय जेपीच्या बॅट. बोनकोडे टीमच्या भन्नाट 3 फॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजाला या गोलंदाजाने बाद केला. त्याच्या विरुद्ध स्विचिटचा फटका खेचला. जिथे आम्ही सांगितलं की पार्थ चंदन त्याचबरोबर माजिद बलोच आणि विघ्नेश पाटील कालच्या दिवसामध्ये 12 या धावसंख्येवरती बोनकोडे टीमला या टीमने थांबवलं होतं. 9 विकेट्स बोनकोडे टीमचे गेले होते. यावेळेस डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू आला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यंगस्टर असलेला हा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतो. गावदेवी 11 शिरवणे संघ. दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 ऐरोली संघ. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सीमारेषा पार. वाव व्हाट अ शॉट. जेपीच्या बॅटमधून आला. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चला यावेळेस वाव लाजवाब फटका पाहायला मिळतोय. कव्हर रिजनला आणखी एक षटकार आलाय जेपीच्या बॅटमधनं. काय फटका खेचलाय. टायमिंग वरती फक्त हा फटका.
दीपेशजी पाटील जे आमचे समालोचक मित्र आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे शिरोणे गावाचं, त्यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा घोटल्यात जेपीने. हा जो संघ आहे ना, हा मजबूत बांध्याचा संघ आहे. गावदेवी ऐरोली. यावेळेस मंदार प्रभू यांचा हा बॉल निलेश यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला. एका रनसाठी डिक्लेरेशन मध्ये एक सिंगल रन. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. मंदार प्रभू गोलंदाजी मार्क वरती. यावेळी समोरच्या दिशेला स्टॅन अँड डिलिव्हर. काय फटका खेचलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेहवागच्या बॅट मधनं आलाय क्रॅकिंग षटकार. चेंडू यांच्याकडनं शिरोने टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढल्या पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आहे हा. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय मंदार प्रभू. यावेळेस पुन्हा एकदा मिस केला बॉल. पीच झाल्यानंतर आहे ना तो लेफ्ट हँडर कडे सचिन गिरी सर आपण जर तो नॅचरल कट असतो जो बाहेरच्या दिशेला वळण घेतो आणि तोच कट आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पीच झाल्यानंतर आहे ना तो बाहेरच्या दिशेला वळण घेतो आणि तिथेच सेहवागला मात्र थोडासा चकवण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. बॉल चेंडू बनवून चांगला मारवावा लागेल त्यांना. यावेळी पुन्हा एकदा भन्नाट वेगाने आणि आणखीन एक बॉल मिस झाला. जेपी थोडासा नाराज आहे अरे की जेपीला माहिती आहे या गोलंदाजाला मी स्विचिटचे फटके 2 तरी लगवले असते चांगले. हे असे गोलंदाज जेपीला भरपूर आवडतात. जो स्विचिटचा फटका त्याचा फेवरेट आहे आणि बाहेरच्या दिशेला लेफ्ट हँडर गोलंदाज सातत्याने वळण घेत असतो ना त्यावेळेस जेपी अगदी आनंद घेतो लेफ्ट हँडर गोलंदाजाचा. परंतु या ठिकाणी आपण पाहता सिंगल रन आलेली. या शिरोने टीमने भरपूर संघर्ष केला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 28. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज मंदार प्रभूने आणि पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर 8 धावा म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28 धावा. चांगलं कमबॅक केलं गावदेवी 11 शिरोने. या टीमने शिरोने टीमने भरपूर संघर्ष केला. या टीम मध्ये जर पाहिलं ना तुम्ही बारकाईने पहा. या टीम मध्ये आहेत ना यंगस्टर खेळाडू आहेत. सर्व यंगस्टर खेळाडू आहेत. सगळ्यात एक्सपिरियन्स आणि वय जास्त असलेला खेळाडू तो फक्त विराट चव्हाण आहे जो तुम्हाला ब्ल्यू जर्सी मध्ये दिसतोय. ज्याने कॅप परिधान केली आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. कदाचित तो तुम्हाला पाहायला मिळेल किंवा स्लिप मध्ये तो आहे. तो जास्तच या टीम मध्ये एक्सपिरियन्स आहे आणि वय त्याचं जास्त आहे. बाकीचे सर्वचे सर्व खेळाडू जे आहेत ना ते 23, 24, 25, 26 हे वय वर्ष या खेळाडूंचं. या टीम मध्ये एक्सपिरियन्स जास्त कोण खेळाडू नाही आहेत आणि तिथून हा संघ उभारी घेतोय. सध्या भरपूर स्ट्रगल करेल हा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये जसं यांच्याकडे एक्सपिरियन्स वाढेल ना तसा हा संघ अव्वल दर्जाचा बनेल नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. सध्या सुरुवात आहे त्यांची. एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे. जसे खेळतील तसं एक्सपिरियन्स येईल. आणि गतवर्षी मात्र भालचंद्र स्मृतीची ट्रॉफी उचलली नाईटची जुगावच्या मैदानावरती. आणि त्याच दिवशी जी सध्या स्पर्धा चालू आहे जय भवानी श्रीकृष्ण दिव्याची त्याही स्पर्धेमध्ये बक्षीसपात्रामध्ये फेरी गतवर्षी या टीमने केली होती. म्हणजे एकाच दिवशी 2 बक्षीस या टीमने खऱ्या त्यानं पटकावली होती. त्या टॅलेंटची कमी नाही आहे. आणि त्याचबरोबर शिरोणे गावातील मीतजी भोईर, दक्षजी भोईर आणि वियांशी भोईर कडून रियांशी भोईर यांच्याकडनं शिरोणे टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. टीम सेमीफायनलला पोहोचले. यावेळेस आडवा बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. या दोन्ही फलंदाजांना मात्र शांत ठेवण्याचं काम शिरोणे टीमने केलं. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत जाईल आणि 30 धावा दाफलकावरती. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा आक्रमक फलंदाज निलेश भोईर ज्याने मात्र 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवण्याचे कीर्तिमान भरपूर वेळा केलेले आहेत. या मॅच मध्ये थोडासा शांत पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धुलाई झाली परंतु त्याच्यानंतर प्रथमेश कुंभार आणि त्याचबरोबर मंदार प्रभू
यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला टाकला गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फंबल झाले आणि त्याचा फायदा उचलत असताना या ठिकाणी एक सिंगल रन. एक सिंगल रन भरपूर महत्वाचे असणार आहे शिरोणे टीमसाठी, कारण की बॉलिंग लाईनअप जी आहे ना ती भरपूर स्ट्रॉंग आहे. गावदेवी ऐरोली टीमची गौरव शिंदे आहे त्यांच्याकडे आणि संकेत कांबळे सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे, राकेश जाधव आहे, तुषार आहे. बॉलिंग लाईनअप जी आहे ना ती भरपूर चांगली आहे टीमकडे, म्हणून धावा जेवढं कमी वाचवता येतील ना तेवढा वाचवण्याचा प्रयत्न करायला हवाय शिरोणे टीमने. गोलंदाज राईट ऑफ द विकेटने जेपी यांच्यासाठी बाहेरच्या दिशेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक रन. जसा जेपी स्ट्राईकवरती आला ना गोलंदाजावरती दबावही आपल्याला पाहायला मिळाला, कारण की जेपी सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्विचिटचे फटके जे लगवले, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विकेटची गरज आहे, ब्रेक थ्रूची गरज आहे शिरोणे टीमला. राईट ऑफ द विकेट. यावेळी समोरच्या दिशेला वाव व्हाट अ शॉट. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आणि काय एफर्ट लगावलाय. एफर्ट साठी मात्र 100% देत असताना आपल्या टीमसाठी, परंतु धावा वाचवू शकलेला नाहीये. चेंडू सीमारेषा पार जेपीच्या बॅटमधनं आलाय आणि किनेक षटकार. तब्बल धावफलकावरती पाहायला मिळते 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अमर वारंगे ही स्पर्धा पाहत असताना, ही मॅच पाहत असताना काल ते आमच्या समवेत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होते. त्यांना ही इंजुरी झालेली आहे, त्याच कारणामुळे त्या संघामध्ये खेळताना दिसत नाहीयेत. यावेळेस पहा लेग स्टिकच्या बाहेर चांगला सेव्ह केला, एक रन आपल्या टीमसाठी वाचवली आहे कदाचित विराट चव्हाणने. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या भरपूर झालेली आहे, 39 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जयेश पाटील आक्रमक फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये सेहवाग शांत. जयेश पाटीलची बॅटिंग लाजवाब पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक लाजवाब फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय जयेश पाटीलच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषा पार, षटकार. पाहायला मिळाली. त्यावेळेस जेपी शांत होता. मी कालच पहिल्या दिवशी म्हटलं होतं की या टीमकडे अशी बॅटिंग लाईनअप आहे ना, तुम्ही जेपीला बाद कराल तर निलेश भोईर तुमच्यावरती आक्रमण करेल. निलेश भोईर आणि जेपी बाद झाला मग खाली प्रीतम पाटील आहे. मग प्रीतम पाटील बाद झाला ना मग तुम्हाला जगदीश पगडे मिळणारच आहे खाली. बॅटिंग लाईनअप ही भरपूर स्ट्रॉंग आहे या टीमची. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर नाही टाकू शकत, चुकीची गोलंदाजी करतायत. शेवटच्या बॉलवरती जेपीच्या बॅटमधनं आलाय षटकार आणि टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 51 आणि 3 ओव्हरमध्ये 52 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय टीम गावदेवी ऐरोली टीमने आणि 52 धावा इथून चेस करायच्या आहेत टीम गावदेवी 11 शिरोणे या टीमला. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये तब्बल 38 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारली सेमीफायनलच्या मॅच मध्ये. जेपीने खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली.
पाहायला मिळाला. टप्पा थोडासा मागे पाहायला मिळाला. 52 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय आणि पाठलाग करत असताना तुम्हाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं असणार. जर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स नाही आले तर ही मॅच भरपूर कठीण होत जाईल. हे चेस भरपूर कठीण होऊन जाईल शिरोने टीमसाठी. गौरव शिंदेच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागणार आहे तुम्हाला आणि ते कठीण आहे. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये शिरोने टीमला. यावेळी चांगला फटका कव्हर रिजनला लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. इट्स अ मॅक्सिमम विराज चव्हाणच्या बॅटमधनं हा क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार षटकार. शिंदेवरती आक्रमण पाहायला मिळाला. पहिला बॉल जर पाहिला तर अगदी सहजरित्याने खेळून काढलं डिक्लेअर रिजन मध्ये आणि दुसरा बॉल कव्हर रिजनला षटकार आला. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने हा बॉल आपला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चौकार आला विराज चव्हाणच्या बॅटमधनं. विराज चव्हाणच्या बॅटमधनं आपण पाहताय 4 धावसंख्येचा फटका. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता जाऊन पोहोचूया तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. परशुरामजी ठाकूर साहेब ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. अथर्वजी ठाकूर यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर नाईक साहेबांचे खऱ्या अर्थाने खंदे समर्थक आहेत. राईट मोर द विकेट गौरव. यावेळेस बाहेरच्या दिशेला भरपूर हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला 12 धावा धावफलकावरती. या दोन्ही बॉल मध्ये जर मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. म्हणजे इक्वेशन काय राहील माहिती आहे का? 12 बॉल मध्ये 31, 12 बॉल मध्ये 32 किंवा 12 बॉल मध्ये 30 हे असे इक्वेशन राहील. आणि असं इक्वेशन आम्ही चेस होताना भरपूर वेळा पाहिलेलं आहे. परंतु ते 2 बॉल मध्ये 8 किंवा 10 धावा येणं भरपूर महत्वाचं असणार आणि ते कठीण आहे विराज चव्हाण यांच्यासाठी. परंतु त्यांनी बॅटिंग चांगली केली आतापर्यंत. कव्हर्सला जो षटकार लगावला त्याच्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला गौरव शिंदेच्या विरोधामध्ये. 5वा घेऊन चेंडू तयार गौरव शिंदे राईट मोर द विकेटने. समोर विराज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न चांगलं रीड केलं खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने विराज चव्हाणला. त्यांनी पाहिलं की विराज चव्हाण स्टेप आउट करतोय आणि टप्पा जो आहे तो थोडासा मागे ठेवला. शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा जर बॉल कनेक्शन झाला असता तर कदाचित मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक तैनात केला आपल्याला दिसतोय बाउंड्रीच्या दिशेला त्याच्या हातामध्ये कदाचित हा झेल गेला असता. ही स्ट्रॅटेजी होती गौरव शिंदेची. शेवटचा बॉल राईट मोर द विकेट. चला शेवटचा बॉल वरती ही क्रॅकिंग. वा व्हाट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब फटका पाहायला मिळतोय. विराज चव्हाणच्या बॅटमधनं आलाय हा लाजवाब षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा मिळतील. धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार आलाय गोलंदाजी मार्क वरती. तुषारचा आम्ही सातत्याने उल्लेख केला
ISPL मध्ये जम्मू काश्मीर कडनं यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु त्याचं नाव जे आहे ते ऑप्शन मध्ये आलं नाही. टॅलेंटेड खेळाडू, खूप चांगला गोलंदाज आहे तो. गावदेवी ऐरोली या टीम कडनं खेळताना आपल्याला दिसतोय. गोलंदाज तयार तुषार, समोर प्रथम सुतार. या ओव्हरची सुरुवात मात्र फटका हवेमध्ये फसलाय, झेल झालाय ड्रॉप, एक सिंगल रन. आणि आता इक्वेशन आले 11 मध्ये बनवायच्या 33 धावा. 11 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. गावदेवी 11 शिरोणे या टीमला 11 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. विराज चव्हाण सारखी विकेट अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, जोपर्यंत विराज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळतोय ना तोपर्यंत डोकेदुखी असणारा गावदेवी 11 ऐरोली टीमसाठी, कारण की भन्नाट फॉर्म मध्ये सध्या चालू आहे. सीबीडीच्या मैदानावरतीही त्यांनी चांगली बॅटिंग केली. यावेळेस बॉल सोडून दिला, हा निर्धाव चेंडू आहे. या बॉल वरती मोठा फटका खेळायला हवा होता. चांगले षटकार लगवतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा षटकार कदाचित आला असता 4 धावाही मिळाल्या असत्या. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. पॉवरफुल स्ट्रोक आहे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विराज चव्हाणच्या बॅटमधून आलाय षटकार. इक्वेशन आता आलाय. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहे टीम. फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विराज चव्हाणच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार. 6 धावा मिळतील या बॉलवर. आता 8 चेंडू 21 धावसंख्येची गरज. विराज चव्हाण काय बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. 8 चेंडू 21 ची गरज. यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल मिस झालाय. आता 7 मध्ये बनवायचे ते 21 धावा. 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये टीम गावदेवी 11 शिरोणे या टीमला. तुषारचा थोडस महागड षटक जरूर पाहायला मिळतंय, परंतु 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. वडा मॅच सेमीफायनलचा थरार, काव्य 11च्या शिकाचा थरार. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेला. जेपी होते आणि जेपीच्या हातात हा झेल विसावलाय. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. विराज चव्हाणचा खेळ संपलाय, परंतु मॅच मध्ये आणून दिलाय गावदेवी 11 शिरोणी टीमला. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहे गावदेवी 11 शिरोणी टीमला. 21, 6 मध्ये 21 ची गरज. सम्माननीय नवी मुंबई महानगरपालिका माजी प्रभाग समिति सदस्य हमारे परशुराम जी ठाकुर साहब, एक बड़ा सा बैनर आप देख सकते हैं लेग साइड में परशुराम जी ठाकुर साहब का लगा है। परशुराम जी ठाकुर साहब का जब भी नाम लिया था कोपरी गांव में तो कहीं ना कहीं एक ही नाम आता है, यानी समाज सेवक का कहीं ना कहीं सकते जो सेवा उन्होंने की है। छोटे बच्चों के जब 10वीं का परीक्षा होता है, एग्जाम कंप्लीट होते हैं, रिजल्ट आते हैं, उन सभी को यहाँ पर सम्मान देने का काम किया जाता है। कहीं ना कहीं कार्यक्रम रखा जाता है परशुराम जी ठाकुर साहब के माध्यम से। महिलाओं के लिए खासतौर पर अगर देखा जाए तो यहाँ पर हल्दी कुमकुम के कार्यक्रम हर साल किए जाते हैं परशुराम जी ठाकुर साहब के माध्यम से। ज्येष्ठ नागरिक जितने भी हमारे होते हैं कोपरी गांव के, जब बारिश का मौसम शुरू होता है तो उनके लिए छाते बांटे जाते हैं, वो भी काम परशुराम जी ठाकुर साहब के माध्यम से देखने को मिलता है। इंडिया पाकिस्तान का मैच हो और खासतौर पर जब भी यहाँ पर पर्दे पर यानी बिग स्क्रीन पर अगर मैच देखना हो तो बिल्कुल अपने ऑफिस में कहीं ना कहीं बिना किसी सोच विचार के नागरिकों के लिए परशुराम जी ठाकुर साहब यहाँ पर एलईडी स्क्रीन पर वो मैच उपलब्ध कराते हैं। और ना सिर्फ मैच उपलब्ध कराते हैं, नाश्ता से लेकर यहाँ पर खान पान पूरा देखभाल करते हैं। वैसे हमारे परशुराम जी ठाकुर आप देखते हैं मंच पर उपस्थित हुए और कहीं ना कहीं सामाजिक क्षेत्र में एक बड़ा नाम, और हमें गर्व है हमारे कोपरी गाँव में ऐसे समाज सेवक मिले। थैंक यू सो मच दादा आपका आने के लिए। परशुराम जी ठाकुर साहब, ओवर टू यहाँ पर रोहित बोपी। यस, नक्कीच या प्रेक्षक आणि त्याच्यावर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला जरूर पाहायला मिळेल। यावेळेस फटका फुल टॉस बॉल होता
डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत फक्त एक सिंगल, आता 4 मध्ये बनवायचे आहेत 20. विराट चव्हाण जर क्रीज मध्ये असते ना तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं या शेवटच्या ओव्हरमध्ये. तर विराट चव्हाण बाद झाला आणि आता 4 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. 4 चेंडू 20 धावसंख्येची गरज असताना डावखुऱ्याचा फलंदाज जितेश पाटील आला स्ट्राईक वरती. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. 20. 4 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. भरपूर महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल काव्य 11 चषक पर्व क्रमांक पहिल्यामध्ये. यावेळेस हा बॉल सोडून दिला. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 19 धावा, म्हणजे 3 षटका ठोकावे लागतील. जितेश पाटीलला आता इथून सिद्ध करावा लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये जरी खराब परफॉर्मन्स झाला पण आता हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे आहे. 4 मध्ये 19, 3 षटका ठोकायचे आहेत. याही वेळेस मात्र आता वाईट बॉल. आता 1 बॉल एक्स्ट्रा वरती मिळालाय. 4 मध्ये 3 षटकार 18 धावा कंप्लीट होतील, पण ते फटके लगावे लागतील. जितेश पाटीलला हिरो बनण्याची भरपूर संधी आहे, कारण की संघर्ष भरपूर केला जितेश पाटीलने. बॅटिंग करत असताना बॅटमध्ये जास्त प्रमाणामध्ये रन्स येत नाहीये, परंतु इथून संधी सोडायची नाही. संपूर्ण गाव आज युट्यूबच्या माध्यमातून शिरोने टीमला समर्थन करतोय आणि जितेश पाटीलची नजर सर्वांवरतीच. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. जेपी चेंडूच्या खाली, कोणती चूक होणार नाहीये. जितेश पाटीलचाही खेळ संपुष्टात आलाय. आता 3 बॉल मध्ये 18 धावसंख्या. कोणता फलंदाज ठोकणार त्याला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. कोळीवाडा टीमचे कॅप्टन चला, पहिलाच बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये अनिकेतसाठी पहिलाच बॉल आहे आणि चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप झाला आणि मॅच पासून मात्र दुरावला गेला. आणखीन एक झेल ड्रॉप झाला, परंतु काहीच फरक पडणार नाही. आता 2 मध्ये इक्वेशन आलाय 17 रनचं. 2 मध्ये 17 धावा, 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असणार. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू, परंतु बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 रनची गरज असणार या मॅच मध्ये. विराट चव्हाण हा बाद झाला आणि तिथून मात्र मॅच पूर्णपणे फिरली. गोलंदाजी थोडीशी खराब झाली शिरोने टीमची. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक सिंगल रन मिळेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन अभि जोशी या. आणि त्याचबरोबर सन्माननीय मनोहरजी ठाकूर साहेब आपल्याला विनंती करतो पण वरती या. आणि इथे मात्र हा सामना संपलाय आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गावदेवी विलन ऐरोली संघ आणखीन एक स्पर्धेमध्ये